Good morning everyone. Today we will going to start necessity of starter for three-phase induction motor and types of starter used in three-phase induction motor. So let us start why there is a need of starter in three-phase induction motor. असं बेसिकली इंडक्शन मोटर हे एक प्रकारचं पॉलीफेज ट्रान्सफॉर्मर आहे आणि तेही रोटेटिंग, ज्याची सेकंडरी शॉर्ट सर्किटेड आहे. जेव्हा आपण रेटेड व्होल्टेज अप्लाय करतो स्टेशनरी वाइंडिंगला, तेव्हा लार्ज करंट ड्रॉ होते, कारण की रोटरची डिमांड असते. आणि तो जो लार्ज करंट असतो इनिशियल स्टार्टिंग कंडिशनचा, तो असतो 5 to 7 टाइम्स फुल लोड करंट. आणि स्टार्टिंग टॉर्क जो राहतो तो 1.5 ते 2 टाइम्स फुल लोड टॉर्क राहतो. इतका हेवी इनरश करंट हा शॉर्ट ड्युरेशनसाठी जर राहिला तर तो मोटरला हार्म करणार नाही, म्हणजे मोटरला धोका पोचणार नाही, कारण की मोटरचं कन्स्ट्रक्शन खूप रगड आहे. आणि टाइम ड्युरेशन ऑफ दिस हेवी करंट इज नॉट दॅट लॉंग. आणि हा हेवी करंट हा जास्त वेळासाठी राहत नाही, टू कॉज एक्सेसिव्ह टेम्परेचर राईज विच मे डॅमेज द इन्सुलेशन वाइंडिंग, जेणेकरून इन्सुलेशन वाइंडिंग डॅमेज होईल. पण तरी दिस हेवी इनरश करंट विल कॉज लार्ज व्होल्टेज ड्रॉप इन लाईन टू विच मोटर इज कनेक्टेड. ज्या लाईनमध्ये मोटर कनेक्टेड आहे त्या लाईनमध्ये व्होल्टेज ड्रॉप होईल, आणि जे इक्विपमेंट लागलेले आहे अदर इक्विपमेंट त्या लाईनचे, जसे तुम्ही घरची मोटर चालू जर केली अचानक, हाय लोडवालं एखादा इक्विपमेंट जर चालू केला तुम्ही, तर काय होते, व्होल्टेज ड्रॉप होते आणि बाकीचे जे इक्विपमेंट आहे ते फ्लक्च्युएट व्हायला सुरुवात करते, लाईटचे फ्लक्च्युएशन ऑकर्स होते. अदर इक्विपमेंट जर तिथे असेल तर ते डॅमेज होण्याची शक्यता असते, त्यांना धोका पोचण्याची शक्यता असते. सो अदर इक्विपमेंट कनेक्टेड टू द लाईन मे रिसीव रिड्यूस व्होल्टेज दॅट अफेक्ट देअर वर्किंग, त्यांची वर्किंग अफेक्ट होणार. इन ऑर्डर टू अवॉइड दिस, आपल्याला हे जर अवॉइड करायचं असेल तर स्टार्टर इज रिक्वायर्ड. त्यामुळे थ्री फेज इंडक्शन मोटरला स्टार्टरची आवश्यकता असते. जरी हा हाय करंट 5 to 7 टाइम्स जो हाय करंट आहे स्टार्टिंग करंट, हा थोड्या वेळापुरता जरी असला, तो मोटरला काही धोका पोचणार नाही त्या येणं. पण त्या लाईनमध्ये जर अदर इक्विपमेंट कनेक्टेड असतील तर त्याला मात्र धोका पोहोचू शकते. तर हे आहे नेसेसिटी ऑफ स्टार्टर थ्री फेज इंडक्शन मोटर. आता किती टाईपचे स्टार्टर आहे? आपण स्टार्टिंग करंट कसा काय कमी करू शकतो? तर एक तर बाय रिड्युसिंग द स्टेटर व्होल्टेज, किंवा मग आपण रोटरमध्ये रेजिस्टन्स इन्क्रीज करू शकतो. दोन वे आहे स्टार्टिंग करंट रिड्यूस करण्याचा. एक तर स्टेटर व्होल्टेज कमी करायचं स्टार्टिंग पोझिशनला, जेव्हा मोटर रन करतो त्यावेळेस त्याला रिड्यूस व्होल्टेज द्यायचा, किंवा मग रोटर रेजिस्टन्स स्टार्टिंग पोझिशनला रोटर रेजिस्टन्स इन्क्रीज करायचा. आता ह्या बाकीच्या ज्या काही मेथड आहे ह्या दोन फिनॉमिनावर डिपेंड राहील. एक तर आपल्याला स्टेटर व्होल्टेज कमी करावं लागेल, किंवा मग रोटरचं रेजिस्टन्स इन्क्रीज करावं लागेल. The method of reducing the stator voltage is applicable to both the type of induction motor. आणि जे स्टेटर व्होल्टेज रिड्युसिंग मेथड आहे ते दोन्ही मोटरला अप्लिकेबल आहे. पण रोटर रेजिस्टन्स जर ॲड करायचं असेल तर ते फक्त स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्येच होऊ शकते. स्क्विरल केजमध्ये ते पॉसिबल नाही आहे, कारण की स्लिप रिंगमध्ये तशी फॅसिलिटी आहे एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड करायची. स्क्विरल केज ऑलरेडी शॉर्ट सर्किटेड असतात एंड्स रिंग्सनं, त्याच्यामुळे तिथे काही फॅसिलिटी आहे नाही. व्हेरियस टाईप्स ऑफ स्टार्टर आर याच फॉलो. पहिला स्टेटर रेजिस्टन्स स्टार्टर, त्यानंतर स्टार डेल्टा स्टार्टर, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टिंग, त्यानंतर सॅच्युरेबल नॉन सॅच्युरेबल रिॲक्टर स्टार्टर, व्होल्टेज कंट्रोल स्टार्टर, रोटर रेजिस्टन्स स्टार्टर, व्हेरिएबल स्टेटर फ्रिक्वेन्सी स्टार्टिंग. आता आपण इम्पॉर्टंट जे स्टार्टर आहे ते आता बघणार आहोत. सगळ्यात पहिले आहे DOL स्टार्टर. DOL स्टार्टर म्हणजे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर. याची फिगर जी आहे ती दाखवलेली आहे इथे. रोटेट ऑलरेडी बरोबर होतं. बघा हे आहे DOL स्टार्टर. याच्यामध्ये बघा
3 phase AC सप्लाय गिवन टू 3 phase RYB. RYB नंतर फ्यूज दिसत आहे तुम्हाला. फ्यूज नंतर थर्मल ओव्हरलोड रिले दिसत आहे. थर्मल ओव्हरलोड रिले म्हणजे जर या लाईनचं जर टेम्परेचर खूप जास्त वाढलं, आता याचं टेम्परेचर केव्हा वाढेल, जर या लाईनमधून खूप जास्त करंट फ्लो झाला. करंट केव्हा वाढेल, जर इंडक्शन मोटरवर खूप जास्त लोड आलं तर थर्मल ओव्हरलोड रिले काय करेल, ते टेम्परेचर डिटेक्ट करेल आणि टेम्परेचर जर एका पर्टिक्युलर लिमिटच्या हाय जर झालं, जेणेकरून मोटरला धोका निर्माण झाला, तर तो थर्मल लोड रिले जो आहे तो त्याची कॉईल ओपन करेल. कॉन्टॅक्ट जो त्याचा स्विच आहे तो ओपन होईल आणि ते मोटरला प्रोटेक्ट करेल. हे झालं थर्मल ओव्हरलोड रिले ओव्हरहीटिंगचं प्रोटेक्शन. पण आपल्याला इथे ओव्हरहीटिंगचं तर प्रोटेक्शन करायचंच आहे, त्याचबरोबर आपल्याला इथे मोटरला डिस्कनेक्ट पण करायचं आहे. तर मोटरला डिस्कनेक्ट करण्यासाठी सप्लायपासून समोर आहे आपल्याकडे कॉन्टॅक्टर कॉईल. आता कॉन्टॅक्टर कॉईल बघा, हे आहे कॉन्टॅक्टर कॉईल. तर हे कॉन्टॅक्टर कॉईल कोणत्या दोन फेजेसच्या दरम्यान कनेक्टेड आहे बघा. वाय फेज हा आहे वाय फेज आणि नंतर बी फेज. वाय आणि बीच्या दरम्यान ही कॉन्टॅक्टर कॉईल क्लोज आहे. जेव्हा 3 फेज सप्लाय दिला राहील तेव्हा ही कॉन्टॅक्टर कॉईल एनर्जाइज होईल, बरोबर. कॉन्टॅक्टर कॉईल एनर्जाइज झाल्यानंतर ही कॉईलमध्ये मॅग्नेटिक फ्लक्स हे मॅग्नेट म्हणून ॲक्ट करेल आणि मॅग्नेट जेव्हा होईल तेव्हा हे जे C1 आणि C2 आहे, C3 आणि C4 आहे, हे चारही कॉन्टॅक्ट ओपन होईल, अट्रॅक्ट होईल आणि अट्रॅक्ट जर झाले तर हे कॉन्टॅक्ट असे क्लोज होतील. ठीक आहे. तर मग आता हे कॉन्टॅक्ट जेव्हा कॉईल एनर्जाइज होईल तेव्हा हे कॉन्टॅक्ट क्लोज होतील आणि क्लोज जर झाले तरी इंडक्शन मोटर काय होईल, रन होईल. आता जोपर्यंत लाईनमध्ये सप्लाय आहे, वाय बी मध्ये सप्लाय आहे, तोपर्यंत कॉन्टॅक्टर कॉईल एनर्जाइज राहील आणि कॉन्टॅक्टर कॉईल एनर्जाइज राहील तेव्हा मोटर चालू राहील. पण सप्लाय जर गेला तर काय होईल, कॉईल डी एनर्जाइज होईल. कॉईल जर डी एनर्जाइज जर झाला तर ते तिथला करंट, त्या कॉईलमधला करंट, वाय आणि बी मधून जाणारा करंट जर कॉईलला मिळाला नाही तर कॉईल डी एनर्जाइज होईल. तर आणि जे आर्मेचरचे जे कॉन्टॅक्ट आहे C1 C2 C3 आणि C4 हे पुन्हा वापस त्या पोझिशनवर जाईल म्हणजे मोटर बंद पडेल. तर अशा प्रकारे याचं प्रोटेक्शन होते. आणि जर पुन्हा जर आपल्याला चालू करायचं असेल तर मग आपल्याला हे स्टार्ट बटन पुश करावे लागेल जेव्हा सप्लाय रिस्टोर होईल. आता पुन्हा सप्लाय जर द्यायचा असेल तर मोटर आपोआप चालू होणार नाही. नाहीतर मग ही प्रोटेक्शन कशासाठी आहे, एकदा सप्लाय गेला त्यानंतर जर मोटर चालू करायची असेल तर मॅन्युअली आपल्याला स्टार्ट बटन पुश करावं लागेल. तोपर्यंत मोटर चालू होणार नाही. नाहीतर कसं होते, लाईन आली की मोटर चालू. पण तसं व्हायला नको, जेणेकरून आपल्याला मोटरचं प्रोटेक्शन करता येईल. तर अशा प्रकारे ही अरेंजमेंट केली आहे. एक आहे थर्मल ओव्हरलोड रिले प्रोटेक्शन. इथे थर्मल ओव्हरलोड रिले प्रोटेक्शन होते आणि इथे तुमचं लाईन प्रोटेक्शन होते, सप्लाय रिस्टोर होण्यानंतर मोटर चालू होण्यापासून प्रोटेक्शन होते. तर अशा प्रकारे हे आहे DOL स्टार्टर. नंतर बघू आपण रोटर रेजिस्टन्स स्टार्टर. आता हे रोटर रेजिस्टन्स स्टार्टर खूप महत्त्वाचं आहे. रोटर रेजिस्टन्स स्टार्टर फक्त आपण स्लिप रिंग इंडक्शनमध्येच यूज करू शकतो. या डायग्राममध्ये दाखवलेले आहे हे स्लिप रिंग इंडक्शन मोटर आहे. बघा, स्टेटरची 3 फेज वाइंडिंग RYB. मी तुम्हाला सांगितलं होतं स्टेटरमध्ये 3 फेज वाइंडिंग RYB आणि नंतर रोटरमध्ये. आता ही रोटरची वाइंडिंग जशी स्टेटरची आहे सेम रोटरची आहे. पण हे रोटरचे जी वाइंडिंग आहे हे तीनही फेज रोटरचे, या तीनही फेजमध्ये काय आहे, स्लिप रिंग आहे. बघा इथे स्लिप रिंग आहे, स्लिप रिंग. आता स्लिप रिंग कोणत्या आहेत, स्लिप रिंग आणि ब्रशेस. या स्लिप रिंग्स आहेत. ठीक आहे. आणि त्याच्या समोर ब्रशेस आहेत. तर या
स्लिप रिंग नंतर आपण इथे एक्सटर्नल स्टार वाइंडिंग स्टार कनेक्शनवाला रेजिस्टन्स, हे बघा, हे जे मी काढत आहे इथे दाखवलेलं तुम्हाला, हे जे रेजिस्टन्स आहे 3, हे एक्सटर्नली ॲड रेजिस्टन्स आहे, एक्सटर्नल स्टार्टर रेजिस्टन्स. तर हे अरेंजमेंट कशासाठी, हे एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड केल्यामुळे काय होते, जेव्हा मोटर आपण स्टार्ट करतो, हे रोटर साईडचं प्रोटेक्शन आहे. आता रोटर साईडमध्ये जर खूप जास्त रेजिस्टन्स असेल तर ते सुरुवातीचा जो करंट आहे 5 to 7 टाईम जो करंट आहे इनिशियल करंट, त्याचं प्रोटेक्शन करते. आता याच्यामध्ये जर इनिशियली स्टार्टिंगलाच जर रोटरमध्ये खूप जास्त रेजिस्टन्स असेल तर रोटर वाइंडिंगमधून जास्त करंट फ्लो होणार नाही, आणि रोटर वाइंडिंगमधून जर जास्त करंट फ्लो झाला नाही तर काय होणार, मोटरचं प्रोटेक्शन होणार इनिशियल स्टार्टिंग करंटपासून. तर त्यासाठी, आणि दुसरा एक ॲडव्हान्टेज म्हणजे आपल्याला मोटरला रन करायसाठी स्टार्टिंग टॉर्क पाहिजे असते, तर जो स्टार्टिंग टॉर्क आहे तो पण फुलफिल होते एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड केल्यामुळं. आपल्याला इनिशियली हाय स्टार्टिंग टॉर्क पाहिजे इंडक्शन मोटरमध्ये रन होण्यासाठी, तर इनिशियली हाय स्टार्टिंग टॉर्कचं पण फुलफिलमेंट एक्सटर्नल रेजिस्टन्स करते. तर हे एक्सटर्नल स्टार्टर रेजिस्टन्स आहे जे रोटरच्या वाइंडिंगमध्ये एक्सटर्नली कनेक्टेड आहे स्टार कनेक्शनमध्ये. बघा, ऑपरेशन इथे एक्सप्लेन केलेलं आहे. इनिशियली द एक्सटर्नली कनेक्टेड स्टार्टर रेजिस्टन्स इज केप्ट इन द स्टार्ट पोझिशन. ठीक आहे, वेअर इट प्रोव्हाइड द मॅक्झिमम रेजिस्टन्स. आता सुरुवातीला काय आहे, एक्सटर्नल जे रेजिस्टन्स आहे हे स्टार्ट पोझिशनला सुरुवातीला कनेक्ट होईल. ही आहे स्टार्ट पोझिशन, आणि ही आहे रन पोझिशन. ठीक आहे, स्टार्टमध्ये एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड होते, आणि जेव्हा रन होते, रन म्हणजे नॉर्मल वर्किंग येऊन जाते, तेव्हा हे एक्सटर्नल रेजिस्टन्स कट होऊन जातात. आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स कट झाला, एक्सटर्नल रेजिस्टन्सचं काम केव्हा पुरतं आहे, फक्त स्टार्टिंगसाठी. आपल्याला स्टार्टिंगमध्ये रोटरच्या ज्या वाइंडिंगचा जो करंट आहे त्याला मिनिमाइज करायचा आहे, त्याला रिड्यूस करायचा आहे. नंतर मग आपलं काम झालं, मोटर नॉर्मल वर्किंग कंडिशनला आली की आपण एक्सटर्नल स्टार्टर रेजिस्टन्स रिमूव्ह करून टाकायचे. तर म्हणून इथे स्टार्ट पोझिशन आणि रन पोझिशन. स्टार्ट पोझिशन म्हणजे फक्त एक्सटर्नल रेजिस्टन्स सर्किटमध्ये ॲड आहे, रन पोझिशनला ते एक्सटर्नल सर्किट रेजिस्टन्स आउट होती. बघा, इनिशियली द एक्सटर्नली कनेक्टेड स्टार्टर रेजिस्टन्स इज केप्ट इन द स्टार्ट पोझिशन वेअर इट प्रोव्हाइड्स मॅक्झिमम रेजिस्टन्स. ठीक आहे, त्या पोझिशनला काय करतील, ते मॅक्झिमम रेजिस्टन्स प्रोव्हाइड करतील. ड्यू टू द एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स इफेक्टिव्ह रोटर रेजिस्टन्स इन्क्रीजेस. आता एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्समुळं जे रोटरचं रेजिस्टन्स आहे ते वाढणार. वी नो द इफेक्ट ऑफ रोटर रेजिस्टन्स ऑन मोटर स्पीड. जर रोटरचं जर रेजिस्टन्स वाढलं तर मोटरचा स्पीड काय होते, कमी होते विथ इन्क्रीज इन R2, कारण की R2 जो आहे तो डिनोमीटरमध्ये आहे. सो इनिशियली द मोटर स्पीड इज लो, देन ग्रॅज्युअली द एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स इज रिड्यूस. जसं आपण एक्सटर्नल रोटर रेजिस्टन्स कमी करू तसं काय होईल, स्पीड वाढत जाईल. आणि फायनली द रोटर रेजिस्टन्स इज बॉट इन टू द रन पोझिशन. जेव्हा रन पोझिशनला येईल तेव्हा सर्किटमध्ये कसल्याही प्रकारचा रेजिस्टन्स राहणार नाही. ॲडव्हान्टेजेस काय, इट रिड्युसेस द स्टार्टिंग करंट, इट इम्प्रूव्ज द पॉवर फॅक्टर. सुरुवातीचा जो इनिशियल हाय करंट राहते त्याच्यापासून प्रोटेक्शन भेटते, आणि पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट होते. कॉस फाय, कारण की कॉस फाय माहिती आहे तुम्हाला, इम्पिडन्स कॉस फायच्या फॉर्म्युल्यामध्ये इम्पिडन्स आहे. इथे इम्पिडन्स वाढल्यामुळं काय होणार, रेजिस्टन्स वाढल्यामुळं. आता रेजिस्टन्स हे जे आहे हे इंडक्टन्स च्या अपोजिट जाईल, आणि तुमचा जो पॉवर फॅक्टर आहे तो रेजिस्टिव्ह होईल. इंडक्टिव्ह म्हणजे लॅगिंग पॉवर फॅक्टर, कॅपॅसिटिव्ह म्हणजे लीडिंग पॉवर फॅक्टर. पण रेजिस्टिव्ह जर असेल तर पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट होते. आणि इट इज इन्क्रीजेस स्टार्टिंग टॉर्क, आणि हे तर आवश्यकच आहे आपल्याला. सुरुवातीला स्टार्टिंग टॉर्क इनिशियली हाय असणं आवश्यक आहे. त्याच्यामुळं एक्सटर्नल रेजिस्टन्स ॲड जर असले तर स्टार्टिंग टॉर्क काय राहतो तुमचा, हाय राहतो. इट कॅन बी यूज टू कंट्रोल द स्पीड ऑफ मोटर. आता याचाच वापर स्पीड कंट्रोलसाठी पण होऊ शकतो. स्पीड कंट्रोल मेथडमध्ये आपण बघितलंच आहे. काय एक्सटर्नल रेजिस्टन्स जर आपण तिथे जर दिलं तर तिथे सुरुवातीला स्पीड काय राहतो, कमी राहतो. जसं आपण रेजिस्टन्स काढून टाकू तसं तिथचं स्पीड वाढत राहील. हे स्लिप रिंग मोटर ऑलवेज यूज रोटर रेजिस्टन्स स्टार्टर. आणि स्लिप रिंग मोटर नेहमी करता रोटर रेजिस्टन्स स्टार्टरचा वापर करते. DOL वापरत नाही, स्टार डेल्टा वापरत नाही. ते कोणतं वापरते, ते
use rotor resistance starter. Disadvantages काय आहे? The only disadvantage is that this type of starter is useful only for the slip ring induction motor. ते स्क्विरल केज मध्ये वापरलं जात नाही, फक्त स्लिप रिंग इंडक्शन मध्येच वापरलं जाते. नंतर आहे स्टार डेल्टा स्टार्टर. आता हे पण इम्पॉर्टंट स्टार्टर आहे. आता स्टार डेल्टा स्टार्टर म्हणजे बघा, इथं स्टेटरची वाइंडिंग दाखवलेली आहे. ही तुमची स्टेटरची वाइंडिंग, हा तुमचा रोटर. हा रोटर सध्या बाजूला ठेवा, फक्त स्टेटर कन्सिडर करा. स्टेटरमध्ये कसल्या प्रकारची वाइंडिंग असते? स्टेटरमध्ये एक फॅसिलिटी असते. स्टेटरमध्ये एक फॅसिलिटी असते. कोणती फॅसिलिटी? ही जी वाइंडिंग आहे हे तुम्ही स्टारमध्ये पण कनेक्ट करू शकता, डेल्टामध्ये पण कनेक्ट करू शकता, दोन्ही याच्यात करू शकता. आता तुम्हाला फिगरमध्ये ती फक्त असं वाटत आहे स्टारमध्ये आहे, पण ती सध्या स्टारमध्येही नाही, डेल्टामध्येही नाही. ती आपल्याला स्टारमध्ये कनेक्ट करायची. आता बघा, स्टार्ट पोझिशनला जर मी हे स्टार्ट पोझिशनचे जर हे स्विच जर कनेक्ट करतो, ठीक आहे, हे स्विच जर कनेक्ट करतो तर बघा, हा जो पॉईंट आहे न्यूट्रल पॉईंट आहे, हा जर न्यूट्रल पॉईंट आहे आणि इथून मग तुमचे 3 वाइंडिंग गेलेले आहे. हा जो आहे हा इथं स्टार बनला तुमचा. म्हणजे हे जे आहे हे हा जो इथला तुमचा पॉईंट असायला पाहिजे होता इथे, ते एक न्यूट्रल असायला पाहिजे होतं ना, तो न्यूट्रल तुमचा हा आहे. तर आता सुरुवातीला याला स्टारमध्ये पण कनेक्ट करता येते. स्टार्ट पोझिशनला हे जर कॉन्टॅक्ट क्लोज झाले तर, आणि जेव्हा मोटर रन पोझिशनला येईल तेव्हा त्याला हे जी इकडचे आहे हे जर इथे कनेक्ट झाले तर हे काय होईल? डेल्टामध्ये जाईल. आणि डेल्टामध्ये, आता स्टारमध्ये आणि डेल्टामध्ये का बरं करायचं? सुरुवातीला जर स्टारमध्ये राहिला तर काय होते? स्टारमध्ये फेजमध्ये व्होल्टेज कमी राहते, VL/√3 राहते. आणि आपल्याला माहीत आहे, जर सुरुवातीला जर मोटरला कमी व्होल्टेज जर दिलं तर त्याचं तिथे हाय करंट राहणार नाही. हाय करंट राहणार नाही तर मोटरचं काय होईल? प्रोटेक्शन होईल. आणि मोटरचं जर प्रोटेक्शन झालं तर आपलं सेफ वर्किंग ऑपरेशन होईल. त्याच्यामुळं सुरुवातीला पण जेव्हा मोटर नॉर्मल वर्किंग कंडिशनला येते तेव्हा त्याला तर फुल व्होल्टेज द्यास लागते, जेवढं आहे तेवढं रेटेड व्होल्टेज. तर मग आपण तेव्हा डेल्टावर शिफ्ट करायचं. म्हणून हे स्टार डेल्टा स्टार्टर यूज केलं जाते. जेव्हा मोटर स्टार्ट करतो आपण तेव्हा त्याला स्टारमध्ये कनेक्ट करायचं, आणि जेव्हा मोटर नॉर्मल वर्किंग कंडिशनला येते तेव्हा त्याला रनमध्ये ट्रान्सफर करायचं. तर स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये आपण काय करतो? सुरुवातीला स्टार कनेक्शन, नंतर डेल्टा कनेक्शन. हे स्टार, नंतर हे डेल्टा. ठीक आहे. बघा, स्टार्ट मोडमध्ये स्टार्ट मोड RYB 3 फेजेस. तुमचं रोटरशी घेणं देणं नाही सध्यास. हे बघा, हे सुरुवातीला जे कनेक्शन आहे हे आहे स्टार कनेक्शन. ठीक आहे, स्टार कनेक्शन. नंतर हे डेल्टा कनेक्शन. बघा, स्टेटरमध्ये एक फॅसिलिटी असते, तिथली वाइंडिंग आपण स्टारमध्ये पण कनेक्ट करू शकतो, डेल्टामध्ये पण कनेक्ट करू शकतो. तर अशा प्रकारे ही आपण काही स्टार्टर पाहिले.